नमस्कार, रोकटोकमध्ये आपलं स्वागत। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आता अंतिम टप्प्यात आलाय। 1984 नंतर तब्बल 30 वर्षांनी देशात स्थिर सरकार येणार आहे। सर्वसामान्यांसाठी पुढच्या 5 वर्षात अच्छे दिन येतील की नाही हे माहित नाही, मात्र भाजप आणि एनडीए साठी तर निश्चितच अच्छे दिन सुरू झालेत। एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 234 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेत आघाडी मिळाली आहे। त्यामुळे हे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार का याची उत्सुकता वाढली आहे। लोकसभा निवडणुकीत तयार झालेली लोकप्रियता महायुतीला विधानसभेत टिकवता येईल का? लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या चेहऱ्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झाली होती। विधानसभेच्या वेळी अशी विश्वासार्हता असणारा चेहरा महायुतीकडे आहे का? असेल तर तो चेहरा कुठला? शिवसेना आणि भाजपच्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलणार का? आणि केवळ राजीनामे देऊन काँग्रेस राष्ट्रवादीला आपली विश्वासार्हता वाढवण्यात यश येईल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया देशात भूकंप राज्यातही धक्के या खास कार्यक्रमात। आता आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं राज्यात काय घडलंय ते। आपण आपल्या पडद्यावर पाहताय हे चित्र आहे महाराष्ट्राच्या लोकसभेचं 2009चं। आपण पाहताय रंगांच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेल की त्यात व्हरायटी किती आहे। काही हिरवा रंग आहे, तो अर्थातच राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा, आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा रंग हा पिवळा आणि केशरी आहे। तो रंग कसा आहे तो पहा। आपण पाहिलं असेल विदर्भातला उत्तरेतला भाग असेल किंवा इकडे मराठवाड्याचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, सर्वत्र आपल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस दिसत होतं। आता 2014चं चित्र कसं होतं ते आपण पाहूया। 2014चं चित्र या पार्श्वभूमीवर पाहिलं तर कुठे कुठे पुंजक्यानं दिसणारा फक्त हिरवा रंग, इन मीन फक्त 3 जागी, बाकी सर्वत्र आपण पाहताय ती भगवी लाट, म्हणजेच एक प्रकारे उजव्या विचारसरणीच्या 2 पक्षांचं महाराष्ट्रातलं प्रचंड आणि घवघवीत असं यश। या यशामध्ये आपण जर विधानसभेत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल, ते पुढच्या ग्राफिक्स मधनं आपल्याला पाहायला मिळणार आहे। 2009ची विधानसभा कशी होती पहा। आपल्या लक्षात येईल 2009च्या विधानसभेचं चित्र जे होतं तेही संमिश्र अशा स्वरूपाचं होतं, म्हणजेच सत्ताधारी आघाडी आणि विरोधातली महायुती हे तुल्यबळपणे आपल्या समोर येताना दिसत होते। हे आपल्याला या ग्राफिक्सच्या माध्यमातून कळून चुकेल। आणि आता 2014ला जे मतदान झालं ते 2014चं मतदान विधानसभेच्या अंगाने जर आपण पाहिलं तर हे बघा कसं बदललंय चित्र। सर्वत्र आपण पाहताय तो शिवसेना भाजप महायुतीचा एक प्रचंड मोठा झेंडा फडकलेला आणि काहीच ठिकाणी असलेलं आघाडीचं तुटपुंजे अशा प्रकारचं चित्र। 175 मतदारसंघात तर अशी स्थिती आहे की महायुतीला 25,000हून अधिकची आघाडी आहे। काँग्रेसच्या 82 आमदारांपैकी 67 मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे। त्यातल्या 42 मतदारसंघात तर 25,000हून अधिक आघाडी आहे। आता खरा सवाल आहे, केंद्रात भूकंप राज्यातही धक्के। महायुतीला लोकसभेतलं यश विधानसभेत टिकवता येईल? महायुतीला लोकसभेतलं यश विधानसभेत टिकवता येईल? हाच खरा आजचा सवाल आहे आणि त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर आहेत नवाब मलिक राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस। नवाब मलिक, आपलं स्वागत। तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खरोखरच बरं वाटतंय। आणि आपल्या बरोबर दिवाकर रावते हे शिवसेनेचे नेते आहेत। आपल्या बरोबर आहेत पुण्याहून डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि काही क्षणात आपल्या सोबत असणार आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार, मुंबई प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्ष। पहिलाच प्रश्न आहे दिवाकर रावते यांना। दिवाकर रावते, आपण
बदललेल्या महाराष्ट्राचा मॅप पाहिला, अक्षरशः दृष्ट लागावा असाच तो मॅप आहे. त्या मॅपमध्ये राष्ट्रवादीच्या 62 पैकी 46 ठिकाणी, जिथं मागच्या वेळेला राष्ट्रवादीला आघाडी होती, अशा 42 पैकी जवळपास राष्ट्रवादीच्या 62 पैकी 46 ठिकाणी महायुतीला आघाडी आहे. तर काँग्रेसच्या 82 पैकी 67 मतदारसंघात तुम्ही मुसंडी मारलेली आहे. 33 मतदारसंघात तुम्ही राष्ट्रवादीपेक्षा 25,000हून अधिक मतं घेतलेली आहेत. म्हणजे जर तुम्ही आता पाहिलं तर राष्ट्रवादीचे अनेक मंत्री आज प्रचंड मोठ्या मतांनी पिछाडीवर आहेत. ही लाट आहे, लाट परमनंट नसते. 100 दिवसानंतर येणाऱ्या विधानसभेत आपल्याला हे यश टिकवता येईल. मिळालेलं यश हे 100% आम्ही टिकवण्यात यशस्वी होऊ. कारण उद्याची विधानसभा जी आहे ती महायुतीच्या माध्यमातून आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये गोपीनाथ मुंडेजी यांच्या बरोबरीने ही लढवली जाणार आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख नसताना त्यांचं जे स्वप्न आहे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं, ते फडकवायच्या निर्धारानेच संपूर्ण महायुतीचे कार्यकर्ते मैदानात उतरतील आणि ही जी आलेली आम्हाला यश आहे ते टिकवण्याकरता पराकाष्ठा करतील. आणि मला खात्री आहे की जनतासुद्धा ह्या वेळेला आदरणीय शिवसेना प्रमुखांना त्यांचा सन्मान करण्याकरता आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आम्ही जी धडपड करतोय, दिलेला शब्द जे राज्य येईल ते केंद्रामध्ये अच्छे दिन आएंगे, तसे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मुक्त. दिवाकर रावते अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन तो आ गए, अच्छे दिन टिकेंगे क्या हा खरा सवाल आहे. अच्छे दिन रुकेंगे क्या, अच्छे दिन रहेंगे क्या हा खरा सवाल आहे. नाही, उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही यश दिल्यानंतर मिळवू आणि ते मिळवल्यानंतर आमच्या महायुतीच्या माध्यमातून आदरणीय उद्धवजींच्या आणि मुंडेंच्या नेतृत्वात आम्ही 100% या महाराष्ट्राला जे चित्र बिघडलेलं गेल्या 15 वर्षात त्याच्यापेक्षा वेगळं चित्र दाखवल्याशिवाय राहणार नाही. या निर्धाराने तुम्ही उद्या जाऊ आणि केवळ शिवसेना प्रमुखांना हे आदरांजली आणि त्यांचं स्वप्न साकार नाही, तर ह्या महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांचा जो दृढनिश्चय होता तो पुढे नेण्याकरता आम्ही झटू. या निर्धारानेच आम्ही उद्याचं यश टिकवू. म्हणजे आत्ताच्या घडीला निर्धार, इमोशन्स हे सगळं तुमच्याकडे आहे आणि तुमच्याबरोबर नंबर्सही आहेत. आणि नंबर्स इतके जबरदस्त आहेत की 288 पैकी 246 मतदारसंघात तुम्ही आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पिछाडीवर टाकलेलं आहे. मला आता राष्ट्रवादीचं म्हणणं ऐकू द्या. हा परफॉर्मन्स शिवसेना भाजपला 100 दिवसांनी, जास्त नाहीये साहेब, फक्त 100 दिवसांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकात का बरं परफॉर्मन्स रिपीट करणं शक्य होणार नाही असं वाटतंय तुम्हाला? नाही उदयजी, पहिल्या समजून घ्या, परिस्थिती चिंताजनक आहे हे आम्हाला मान्य आहे. पण आता जे शब्दाचा वापर सुरू झालेला आहे की लाट लाट लाट, एखाद्या समुद्राचा कडे जाऊन एखादी लाट येते, परत ते मागे जाते आणि नुसतं फेस राहते. आता हे सगळं शाब्दिक फिरवाफिरवी असेल तरी मी थोडंसं उदाहरणात काही तुम्हाला बोलू इच्छितो की या निवडणुकीमध्ये रिसोड नावाची एक विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्या रिसोडमध्ये जनक साहेबांचा मुलगा तो 12,000 मतांनी निवडून येतो आणि त्याच ठिकाणी लोकसभेला 28,000नी मागे जातो. म्हणजे मतदान करत असताना एकच मतदार 2 ठिकाणी मतदान करतो. म्हणजे विधानसभेला वेगळं विचार, लोकसभेला वेगळा विचार. एक आणखीन उदाहरण देतो की मागच्या 99 साली जेव्हा निवडणूक झाली 2-2 मतदान लोक करत होती. 2 मतदान करत असताना जोशी सर नेहरूनगरमधून ते खासदारकीचे उमेदवार होते, मी आमदारकीचा उमेदवार होतो, मनोहर सालवी नावाचे एक शिवसेनेचे उमेदवार होते विभाग प्रमुख. तेव्हा त्या मतदारसंघामध्ये 52,000 मतं या जोशी सरांना भेटली आणि 52,000 मतं मला भेटली आणि शिवसेनेचे आमदाराला 31,000. म्हणजे एकच दिवस असताना 2 मानसिकता काम करते. मागच्या आणखीन 2 उदाहरणं देतो की यापूर्वी मागच्या 2009 साली जेव्हा निवडणुका झाली बांद्रा पूर्व, त्या मतदारसंघामध्ये 32,000ची आघाडी काँग्रेस पक्षाला होती. विधानसभेमध्ये तिकडे मतदान झाला, बाला सावंत नावाचे आमदार सन्मान्य निवडून आले.
ते म्हणजे 32,000ची मार्जिन कापून ते तिथून निवडून आले. त्यापूर्वी रावते साहेब आणखीन तुम्हाला 95 साली मी नेहरू नगरला विधानसभेला आमदारसाठी उभा राहिल्यानंतर सूर्यकांत माडिक साहेब हे 22,000 मतांनी विजयी झाले होते. शिवसेनेचा सरकार महाराष्ट्रात होता. युतीचं सरकार असताना 96 साली पोटनिवडणूक लागली. मग 7,000नी मी निवडून आलो. म्हणजे एका मतदान करत असताना मानसिकता बदलत राहते. लोकसभेची मानसिकता वेगळी. लोकांची मानसिकता बदलत जाईल आणि इनके अच्छे दिन आहे कल आपके अच्छे दिन आएंगे असं आपल्याला वाटतंय. चिंताजनक परिस्थिती असताना चिंतन करून नवीन रणनीती तयार करून आणि कार्यकर्ता पुढे जातील आणि झुंज आहे हे आम्हाला मान्य आहे. पण झुंजून पुन्हा आम्ही आपले जी जागा आहे ती आपण रत्नाकर महाजन यांच्याकडे जाऊया. रत्नाकर महाजन, देशात भाजप सरकार जेव्हा विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात सप्टेंबर ऑक्टोबरला होतील तेव्हा देशात भाजपचं सरकार असेल आणि त्यांना 100 दिवस झालेले असतील. 100 दिवसाचा डिलिव्हरी अजेंडा असेल त्यांच्यासमोर. तो अजेंडा ते निश्चितच डिलिव्हर करतील, डिलिव्हर करणार नाहीत. परंतु तरी सुद्धा हा हनीमून इफेक्ट मात्र तसाच राहणार आहे. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेनं या निवडणुकीकरता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अमित शहा यांनाच प्रभारी नेमण्यात यावं याच्याबद्दल आग्रह व्यक्त केला आणि तसे संकेत स्पष्टपणे झी24 मिळत आहेत की तसं होईल. असं जर झालं तर केंद्रातल्या सरकार असण्याचा आणि अमित शहा इकडे प्रमुख असण्याचा पुन्हा निवडून येण्याकरता म्हणजेच केंद्रात जो रिपीट परफॉर्मन्स दिला तोच महाराष्ट्रात रिपीट करण्याकरता कितपत फायदा होईल. साधा आपण मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं तर सुरेश शेट्टी, नसीम खान, वर्षा गायकवाड या सगळ्यांच्या ठिकाणी आज आत्ता या क्षणाला युती प्रचंड मोठ्या आघाडीवर आहे. रत्नाकर महाजन, आवाज गेला. हो रत्नाकर महाजन, हा बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की माझा आवाज येतो का? हो, तुमचा आवाज येतोय माझ्यापर्यंत. विधानसभेच्या निवडणुका जेव्हा येतील, तुम्हाला प्रश्न कळला माझा? प्रश्न कळला? कळला बोला. कळला बोला. असं आहे की आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तथाकथित अच्छे दिन अभी आए नहीं है, आएंगे या वायद्यावर लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं ते आल्यावर टिकण्याचा किंवा थांबण्याचा प्रश्न आज अप्रस्तुत आहे, कारण अजून ते आलेलेच नाहीत. लाटेची तुलना लाटेशी केली पाहिजे. आत्ता आपण ज्याला लाट म्हणतो तशीच राजकीय परिस्थिती देशात 1977 साली निर्माण झाली होती. 77 साली केंद्रात जनता पार्टीचं सरकार आल्याबरोबर 78 साली काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जनता पार्टीला, त्यावेळेला सत्तेवर असलेल्या जनता पार्टीला 105 सदस्य निवडून आणता आले होते. तरी केंद्रात जनता पार्टीचं सरकार होतंच. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका या बाबतीत लोक वेगवेगळा विचार करतात आणि त्या ठिकाणी जो उपयुक्त असेल त्या ठिकाणच्या संदर्भात ज्याचे धोरण, कार्यक्रम आणि विचार मान्य असतील अशा लोकांना लोक संधी देतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण केवळ इतिहास आहे असं म्हणून बिनधास्त राहता येणार नाही, गहाळ राहता येणार नाही. या निवडणुकीत आलेल्या अनुभवाचा विचार करून आणि आपली मूळ वैचारिक चौकट कायम ठेवून लोकाभिमुख आणि लोकांवरती अशा दोन्ही आघाड्यांवर या दोन्ही पक्षांना आपापल्या अंतर्गत विचारमंथन करून या निवडणुकांना सामोरं जावं लागेल. आपण उत्तर प्रदेशच्या प्रभारीचं नाव घेतलं मोर्ची की महाराष्ट्रच नाही तर अन्य 4-5 राज्यात सुद्धा निवडणुका त्याच वेळेला आहेत. त्यामुळे यापैकी कोणकोणती राज्य एकाच माणसाची मागणी करतील आणि त्या माणसाला कुठं कुठं जावं लागेल याची कल्पना केलेली बरी. दुसरं असं की निवडणुकीच्या संदर्भात कर्तबगार माणूस या पक्षात एकमेव आहे ह्याचाही हा प्रमाणपत्र आहे. पण एक प्रकारे
या सगळ्या निवडणुकीतल्या निकालातनं जिथे तुमचे अनेक मंत्री हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जिकडे ते 3-3, 4-4, 5-5 वेळा निवडून येत होते त्या ठिकाणी प्रचंडरित्या मागे पडलेले आहेत. अगदी 25-25 हजाराचा फरक विधानसभेसारख्या छोट्या मतदारसंघात भरून आणणं अत्यंत कठीण असतं. याची जाणीव आहे की नाही आपल्याला? कारण हा धक्का पचवून पुढे 100 दिवस, फक्त 100 दिवस, द हनीमून इफेक्ट इज गोइंग टू कंटिन्यू. रत्नाकर महाजन, नाही, आपण आता बरीच गृहीत धरून भविष्यवाणी करू शकतो. त्यासाठी सर्वांना आपलं आपलं स्वातंत्र्य आहेच आहे. पण आत्ताच जसं नवाब मलिकनी सांगितलं त्याप्रमाणे रिसोड मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार 12,000 निवडून आला आणि त्याच मतदारसंघात लोकसभेच्या युतीच्या उमेदवाराला 25,000 मतं जास्त पडली. त्यामुळे हे आपल्या समोर घडलेलं उदाहरण आहे. आणि म्हणून आज मंत्र्यांच्या मतदारसंघात जरी इतकं लीड असलं तरी त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना आणि लोकांच्या अधिक जवळ जाऊन आणि लोकांना आम्ही केलेल्या कामाची महती पटवून देण्यात जितके यशस्वी होतील तितके हे अपयश सुद्धा पुसून टाकणं शक्य होईल. पण मला एक सांगा, या निवडणुकीतला खरा रोग होता तो म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांचा जो त्यांच्या मतदारसंघात जो पराभव झालेला आहे याला ते स्वतः जबाबदार आहेत. पक्ष, कार्यकर्ते आणि मंत्री यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा तुमच्यावर, सर्वच घटकांचा, महाराष्ट्रातल्या सर्व घटकांचा, महाराष्ट्रभर तुम्ही तो स्क्रीनवर पडद्यावर तो महाराष्ट्राचं चित्र पाहिलं असेल, सर्वत्र भगवा दिसतोय. सगळ्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडालेला तुम्ही पुढच्या 100 दिवसात कसा काय बरं परत आणणार आहात? नाही, आज घडीला तुम्ही म्हणता हे चित्र दिसतंय हे सरळच आहे, कारण आकडेच बोलतात. मुद्दा असा आहे की UPAच्या 2 कार्यकालांमध्ये जी चांगली कामं झाली, ज्याचा प्रत्यक्ष परिणाम मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि अगदी खालचा दारिद्र्य रेषेखालचा वर्ग यांच्या बाबतीत दिसून आले. म्हणजे आपल्याला हे समजून सांगायची सुद्धा आवश्यकता नाही की खेड्यापाड्यातल्या शेतमजूर किंवा रोजगार हमीवर जाणाऱ्या माणसांच्या रिअल वेजमध्ये वाढ झाली. मध्यमवर्गीय माणूस जो आहे त्याच्या मिळकतीत वाढ झाली. पण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि अतिउच्च मध्यमवर्गीय या सर्वांमध्ये दिल मांगे मोर ही प्रेरणा जास्त प्रबळ झाली. त्यामुळेही काही परिणाम झाले. असे वेगवेगळे घटक आहेत. या घटकांचा विचार करायला पाहिजे आणि या घटकांवर मात करणं सोपं नाही असं जर आपलं सूचना असेल तर ती मान्य आहे, ती बरोबर आहे. ये दिल मांगे मोर असं म्हणत त्यांनी मतं मिळवली, परंतु तुम्हाला लेस मतं मिळाली. याचं कारण तुम्हाला आणखीन एक त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. ब्रेकवर जाण्यापूर्वी नारायण राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कुडाळमध्ये तब्बल 21,883 मतांची पिछाडी. पतंगराव कदम ज्यांच्या चिरंजीवांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तो विषयी आपण चर्चेला घेणारच आहोत. 24,827 मतांची पिछाडी बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात 22,454. मी फक्त 3 उदाहरणं देतोय, अशी 14 उदाहरणं काँग्रेसची आपल्याकडे आहेत. राष्ट्रवादी पण काही मागे नाहीये. राष्ट्रवादी छगन भुजबळ स्वतः येवल्यामध्ये छगन भुजबळ 50,000पेक्षा अधिक मतांनी मागे आहेत. RR पाटील तासगावात 38,000 मतांनी मागे आहेत. आणि जयंत पाटील, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील इस्लामपूरमध्ये तब्बल 23,000पेक्षा अधिक मतांनी मागे आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सवाल असा आहे की हे सगळं जर महायुतीला महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकात रिपीट करायचं असेल तर त्यांना एक विश्वासार्ह चेहरा उभा करावा लागणार आहे. तसंच आघाडीला सुद्धा त्याच्या विरोधात एक विश्वासार्ह चेहरा उभा करावा लागणार आहे. देशात भूकंप, राज्यातही धक्के. मोदींसारखा विश्वासार्ह चेहरा राज्यात मिळणार का? मोदींसारखा विश्वासार्ह चेहरा राज्यात मिळणार का? हाच तर खरा सवाल आहे. दिवाकर रावते, जे यश मिळालं त्याच्यात काँग्रेस विरोधी लाट होती. 10 वर्षाच्या सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष होता. त्या असंतोषाचा फायदा मिळाला आणि त्या असंतोषाची ठिणगी पेटण्याकरता म्हणून एक चेहरा हवा होता. तो चेहरा नरेंद्र मोदी या नावानं मिळाला आणि तुम्हाला मतं मिळाली. हेच एक प्रकारे लोकसभेच्या यशाचं आपण ढोबळ मनानं विश्लेषण करू शकतो. महाराष्ट्रातही
तसाच असंतोष आहे असं क्षणभर आपण मानलं आणि तो तसा असेलही आणि आहेही. तर इकडे तुम्हाला मोदींसारखा चेहरा कोण आहे मला सांगा. आम्हाला इथे मोदींसारखा चेहरा आणावा अशी गरज लागणार नाही. याचं कारण असं आहे, आम्ही महायुतीतनं लढून नक्की यशस्वी होण्याचं ह्या लोकांनी केलेली जी कर्म आहेत इकडे या गेल्या 15 वर्षातली, त्याची चीड जी लोकांमध्ये आहे एवढी प्रचंड आणि इतकी चीड आहे राज्य सरकारबद्दलची. काल केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मतदान झालं, राज्य सरकारच्या विरोधात असलेली चिडी त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. आणि सुदैवाने कालच्या चिडीचं रूपांतर आपण जवळ सांगितलं 261-51 मतदारसंघ जे आहेत तिथे महायुतीला आघाडी मिळालेली आहे. किती यांनी शर्तीचे प्रयत्न केले, किती यांनी केलं, मी तर लाट हा शब्द वापरलेला पण नाही, कारण विश्वासार्हता देण्याकरता लोकांनी मतदान केलं. मोदींच्या मुखातून विश्वास निर्माण व्यक्त होत होता, तिकडच्या समस्या नक्की काय ते त्यांना समजत होतं. आणि मला जे काय दुखतं आहे ते बरोबर सांगण्याची क्रिया मोदींच्या माध्यमातून झाली. आणि मग लोकांना वाटलं की हेच आमचे सुखाचे दिवस आणू शकतात. आम्ही असं म्हटलं नाही सुखाचे दिवस आले म्हणून. तो जो निर्धार आहे, महायुती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने यांना म्हणजे करणार. महाराष्ट्रामध्ये दिवाकर रावते, महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींसारखा एक कोणीतरी चेहरा हवा हे मुळात गृहीतकच आपल्याला मान्य नाहीये. अशा प्रकारच्या कुठल्याही चेहऱ्याची तुम्हाला गरज नाहीये. पुन्हा एकदा अच्छे दिन आएंगे अशाच प्रकारच्या असं नाहीये. गेल्या वेळेला असे चेहरे आम्ही मागच्या आदरणीय शरद पवारांच्या विरोधामध्ये जे रान पेटवलं ते एका बाजूने मुंडे साहेब निघाले होते, एका बाजूने मनोज जोशी निघाले होते. तसंच आम्ही ह्या वेळेला रान आदरणीय उद्धवजी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात. त्याच वेळेला मुंडे साहेब सुद्धा आपल्या माध्यमातून त्या पद्धतीने अगदी बरोबर. मला आता तुम्ही सांगा, लोकसभेच्या 16व्या लोकसभेच्या निवडणुकीचे एक पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केलं होतं. संपूर्ण निवडणूक आणि त्याची प्रचार यंत्रणा भाजपची त्यांच्या भोवती फिरत होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, इतर विरोधी पक्ष होते हे त्यांच्यावरच सातत्यानं टीका करत होते. मोदी वॉज अ सेंटर फॉर अट्रॅक्शन और सेंटर फॉर हेट्रेड. जे काय असेल ते सर्वत्र मोदी होतं. एक प्रकारे अशा प्रकारे व्यक्ती केंद्रित अशा प्रकारची प्रचार यंत्रणा होती. एक चेहरा होता ज्याच्याविषयी लोकांना विश्वास वाटला आणि तो विश्वास वाटायचं कारण गुजरातमधल्या विकासाचं चित्र त्यांच्या मागे होतं. आज तुमच्याकडे काँग्रेस विरोधी लाट जी असेल, काँग्रेस विरोध जो असेल तो स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्याकरता तुमचं पारडं विश्वासार्ह आहे असं सांगणारा महाराष्ट्रातला तुमचा विश्वासार्ह चेहरा कोण? महाराष्ट्रातला तुमचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? महाराष्ट्रामधला आमचा विश्वासाचा चेहरा म्हणजे जे 4.5 वर्ष युतीची राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये आम्ही केलेला जो विकास होता तो आजही दृश्यमान आहे. त्याच्यामध्ये एक तसूवर सुद्धा गेल्या 15 वर्षात त्यांनी भर टाकली नाही. तो आमचा विकासाचा विश्वासाचा चेहरा आम्ही लोकांपुढे आणू आणि ह्या संदर्भामध्ये महायुतीच्या माध्यमातून लोकांनी यश दिल्यानंतर ही युती त्यांना विश्वास देणार आहे, येणारं राज्य त्यांना विश्वास देणार आहे आणि त्याचं नेतृत्व कोणाकडे जायचे ते एकदा ठरल्यानंतर ज्याला मोदींचा चेहरा दिला गेला त्याला पूर्ण माध्यमांनी मोदींच्या चेहऱ्याच्या संदर्भामध्ये टीकाच सुरुवात केली होती. सर्व माध्यमांनी केली होती की असं कधी असते का? शरद पवार तर असं म्हणाले ते मुंडोळ्या बांधून निघालेत म्हणून. आणि समोर विश्वासाचा चेहराच नव्हता काँग्रेसकडे. हे पंतप्रधान जे आहेत ते मी निवृत्त होतो सांगत होते आणि काँग्रेसची हडेलपी त्याच्यामध्ये उडाली. मोदींचा चेहरा दिल्यानंतर समोर चेहरा न आल्यामुळे मोदींचा चेहरा हा आपण सांगताय तसा एकमेव विश्वासाचा चेहरा निर्माण झाला. हे त्या मोदींचा चेहरा दाखवण्याच्या रणनीतीतलं यश आहे. आणि आमची थोडक्यात या तुमच्या सगळ्या विवेचनामध्ये आता तुम्ही या क्षणाला तुमचा चेहरा कोण किंवा चेहरा असू शकतो याविषयी कोणत्या प्रकारचं सुतोवाच करत नाही आहात. आपण जातोय रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, काय सांगाल? असं आहे, आपणच म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षानं या वेळेला आपला निवडणुकीचा प्रचार आणि त्या संबंधीची सर्व काही कार्यवाही ही व्यक्ती केंद्रित केलेली होती. ती सगळं एका व्यक्तीभोवती फिरत होतं. अन्य 3 राज्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेनं चांगल्या कामगिरीचा उल्लेख सुद्धा या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यापासून दिल्लीपर्यंतच्या एकाही नेत्यानं केला नव्हता. जणू काही फक्त गुजरात हे एकमेव राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, इतर राज्यातलं सांगण्याजोगं काही नाही, अशा पद्धतीने ही व्यक्तिगत प्रचार यंत्रणा होती. ही भाजपनं केलं होतं, हे एनडीएनं केलेलं नव्हतं.
आधी भाजपनं मोदींना जाहीर केलं आणि मग एनडीएचे लोक नाईलाजानं त्यांच्या भोवती गोळा झाले. महाराष्ट्रापुरतंच बोलायचं होत असलं तर महाराष्ट्रामध्ये सुषमा स्वराज या पंतप्रधान पदासाठी चांगल्या उमेदवार असतील असं जाहीरपणे सांगण्यात आलं होतं, पण नाईलाजानं मोदींच्या मागेही उभं राहिलं, हाही इतिहास आपल्याला माहीत आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत जे साध्य झालं त्याला अनुसरून एका व्यक्तीला प्रोजेक्ट करून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका लढवता येतील अशी अवस्था नाही आणि एनडीएतल्या घटक पक्षात त्याबद्दल एकमत होण्याची शक्यता नाही. काँग्रेस जर बोलायचं झालं तर काँग्रेसचा धोरण, कार्यक्रम आणि आजपर्यंतची कारकीर्द हाच काँग्रेसच्या दृष्टीनं विश्वासार्ह प्लस फॅक्टर आहे. तसाच तो तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी वापरलात, परंतु तुमच्यापेक्षा सुद्धा आज आकडे जे आले आहेत ते आकडे बघता भारतीय जनता पक्षाची एक पंतप्रधान पदाचा उमेदवार जो सांगतो हां मैं जिम्मेदार हूं, मैं अच्छे दिन दूंगा, ही रणनीती अधिक यशस्वी झाली. या पार्श्वभूमीवर ब्रेक घेताना फक्त एकच आठवण करून देतो रत्नाकर महाजन, 2004च्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आपल्याकडे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला रिपीट केलं गेलं नव्हतं, तर दुसराच मुख्यमंत्री आला होता, हेही लोकांच्या लक्षात आहे. याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ब्रेकवर जाण्यापूर्वी तो मी आपल्याला सांगतो आणि नंतर आपण त्याच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मतं घेणार आहोत, की एकीकडे जनता दल युनायटेडच्या अध्यक्षांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. तरुण गोगोईंनी आसाममध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मग मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस राज्यात क्लीन का बरं झाली, क्लीन म्हणजे खऱ्या अर्थानं क्लीन का बरं झाली, या सगळ्याची आपण चर्चा करणार. केंद्रात भूकंप, राज्यातही धक्के, या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. मिस्टर क्लीन असूनही राज्यात आघाडी मात्र क्लीन, मिस्टर क्लीन असूनही राज्यात आघाडी मात्र क्लीन, हाच प्रश्न आपण घेणार आहोत. नवाब मलिक मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा अतिशय क्लीन आहे. पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय क्लीन सद्गृहस्थ आहेत असं विरोधी पक्षही मान्य करतात, माध्यमातही तेच म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर नाही, परंतु निर्णय घेताना हाताला लकवा भरतो का, पॉलिसी पॅरालिसिस आहे का, अशा प्रकारची टीका तुमच्याच पक्षानं त्यांच्यावर वारंवार केलेली होती. फायलींचा निपटारा होत नाहीत, लोकांची कामं होत नाहीत. केंद्रातही तेच झालं. केंद्रातही अत्यंत क्लीन प्रतिमा असलेले मनमोहन सिंग होते, परंतु केंद्रातही तुमचं सरकार क्लीन झालं. 40च्या आत तुम्हाला 40च्या आसपास सगळ्यांना मिळून जागा मिळाल्या आहेत. एका वोल्वो बसमध्ये तुमचा प्रवास होऊ शकतो. तर राज्यात तर काँग्रेस तर मोपेडवर आली आणि तुम्ही नॅनो गाडीमध्ये बसायला लागलात. मिस्टर क्लीन असूनही तुम्ही राज्यात क्लीन का बरं झालात? नाही, असं आहे की एकंदरीत जे निवडणूक आहे त्याच्यात एकच कारण नाही. सर्व मोठी जे म्हणजे महागाई आणि त्याच्यात डिझेल, पेट्रोल आणि सिलेंडरचे भाववाढ हे मोठे एक म्हणजे परिणाम आहे. त्याच्यात गारपीट झाले, आचारसंहिता असताना इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं नाही, वेगळे वेगळे प्रश्न आहे. पण त्याच्यात ह्या मुख्यमंत्री साहेबाबाबत जे आपण प्रश्न निर्माण करत आहे ते डिसिजन घेत आहे, पण लोकांना तात्काळ निर्णय असं अपेक्षित असताना तसं निर्णय प्रक्रिया झाली नाही. नवाब मलिक, तुमच्या नेत्यांचे आणि तुमचे हेच तर आक्षेप होते, ते आक्षेप सगळे खरे ठरले. मी पुढचं बोलतो. नंतर ते स्पीड वाढली आणि वाढल्यानंतर काही निर्णय झाले पण त्याचे इम्प्लिमेंटेशन खाली दिसले नाही. शेवटच्या 100 दिवसात झाले. हो, मग आता ते जे स्पीड वाढलेली आहे, मला वाटतं त्या स्पीडचा फायदा आता काही पण एकदा मान्य करा, तुमचे आक्षेप तर खरे निघाले, मतदारांनी तुमचे आक्षेप खरे ठरवले. आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी पण स्वतः स्वीकारून त्यांनी स्पीड वाढवली ना. बरेचसे निर्णय मुंबईच्या झोपडपट्टीवासियांचे होते, मी बोलत होतो, ते थोडा 1 वर्षापासून बोलून ही निर्णय होत नव्हते, शेवटी झाले, त्यांची इम्प्लिमेंटेशन झाली नाही. आता पिंपरी चिंचवडबाबतचा किंवा इतर शहरामध्ये जे मध्यमवर्गीय बेकायदेशीरपणे ज्याला असेल पण वर्षोवर्ष राहतो, ठाणा असेल, त्या बाबतीत त्या निर्णय अजून प्रलंबित आहे. बरेचसे निर्णय झाले, त्याचे इम्प्लिमेंटेशन झाले नाही, काही निर्णय प्रलंबित आहे, त्याचा पण फटका बसलेला आहे. रत्नाकर महाजन यांच्याकडे जाऊया. रत्नाकर महाजन, मला तुम्ही सांगा की राज्यात नेता क्लीन असून भागत नाही, नेता क्लीन होता तरी सुद्धा आघाडी मात्र क्लीन झाली आणि केवळ सगळ्यांनी मी राजीनामा देतो हे सांगून
तुमची राज्यातली प्रतिमा सुधारणार आहे का? एकीकडे तुमचे पुण्यातले उमेदवार खुलेआमपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. एकदा महाराष्ट्राला कळून तरी द्या, त्या राजीनाम्याच्या मागणी मागे नेमका कुणाचा आवाज आहे? का आमदारांची जुळवाजुळव चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधातलं बंड निर्माण होणार आहे? राज्यात चाललंय तरी काय? क्लीन इमेजचा फायदा का बरं झाला नाही? असं आहे की भ्रष्टाचार हा कुणालाच आवडत नाही आणि सर्वांनाच तो नकोसा असतो. याचा अर्थ सार्वजनिक जीवनात किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनात दैनंदिन व्यवहार करत असताना गैरमार्गानं कोणीच जात नाही असाही होत नाही. त्यामुळं एका अर्थानं ही डायलेक्टिकल चर्चा आहे की भ्रष्टाचार नको हे तर खरं आहे आणि भ्रष्टाचार करणारा आवडत नाही हेही खरं आहे. तरीही आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टींमुळं त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, त्याच्याशी तडजोड करावी लागते. त्यामुळं अशा प्रकारचे मोठे राजकीय निर्णय घेत असताना केवळ एका मुद्द्याचा विचार करून मतदार निर्णय घेत नाहीत, हे याचं खरं उत्तर आहे. मुद्दा राहिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचं, तर अशा प्रकारे राजीनामा मागणं हे योग्य नव्हतं. पण कधी कधी असं होतं की पराभवाचा धक्का इतका असतो की त्यातून येणाऱ्या निराशेमुळं माणसं बोलतात, त्याप्रमाणे बोलले असतील. पण त्याची चर्चा पक्षाच्या रत्नाकर महाजन जो निर्णय व्हायचा रत्नाकर महाजन, तुमचे एवढे खासदार पडलेत, एवढे खासदारचे उमेदवार पडलेले आहेत, त्यातल्या एकाच उमेदवाराने नेमकं असं का बरं बोलावं? त्यांचा बोलविता धनी कोण आहे अशी चर्चा फक्त एकाच उमेदवारानं का केली? या प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की तेवढा एक उमेदवार सोडून बाकी सगळ्यांनी पराभव स्वीकारायचं तंत्र आत्मसात केलेलं आहे. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. त्यामुळं तो जो धक्का आहे त्या धक्क्यातला मिळालेला हा उद्गार असू शकतो. नैतिक जबाबदारी स्वीकारून तरुण गोगोई राजीनामा देतात, नितीश कुमार राजीनामा देतात आणि मुख्यमंत्री मात्र राजीनामा देत नाहीत. नेमका काय संदेश गेला? रत्नाकर महाजन, नाही असं राजीनाम्याचं हे जे नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत याचा सुद्धा आपण नव्यानं विचार केला पाहिजे. नव्या युगात नवे विचार करता आले पाहिजेत. त्याचं कारण असं, काही लोकांचं म्हणणं असं की राजीनामा देणं म्हणजे जबाबदारीतून पळ काढणं आहे. हाही एक विचार समाजामध्ये आता रूढ होऊ लागलेला आहे. नंबर 1. नंबर 2, या निवडणुकीच्या पराभवाचं जबाबदारी घेऊन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिलेला होता, पण तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. शेवटी व्यक्तीपेक्षा पक्षाचा निर्णय महत्त्वाचा असतो. त्यामुळं तरुण गोगोईचाही राजीनामा स्वीकारला गेलेला नाही आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचाही राजीनामा स्वीकारला गेलेला नाही. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीरपणे सांगितलेलं आहे की या बाबतीत दिल्लीचे पक्ष नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. बरोबर आहे. दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो कायमच काँग्रेसच्या इथल्या नेत्यांना मान्य करावाच लागलेला आहे. परंतु आता ब्रेकवर जाताना मात्र एवढं निश्चित सांगतो, यंग ब्रिगेड काँग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे अशा प्रकारचा मेसेज मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं गेला एवढं मात्र निश्चित. आणि मिस्टर क्लीन असतानाही काँग्रेस राज्यात क्लीन का बरं झाली याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला समाधानकारकपणे मिळू शकलेलं नाही. देशात भूकंप, राज्यातही धक्के आपण चर्चा करतोय. महायुतीच्या विजयाची आणि महाराष्ट्रातल्या येऊ घातलेल्या विधानसभेत नेमकं चित्र काय असणार आहे, त्यावर इम्पॅक्ट काय होणार आहे, त्यावर परिणाम काय होणार आहे, त्याची आत्ताच्या सेगमेंटमधला महत्त्वाचा प्रश्न आहे. विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलणार का? विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलणार का? तो पहिला प्रश्न घेऊन दिवाकर रावते यांच्याकडे. दिवाकर रावते, तुमच्या आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये एक फरक असा आहे, यू हॅव अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी अँड दे हॅव अ प्रॉब्लेम ऑफ शॉर्टेज. त्यांच्याकडे आपण जिंकल्या जागा दाखवायच्या म्हटल्या एकमेकांना तर त्या फार थोड्या आहेत आता, आणि तुमच्याकडे तर 288 पैकी 246 जागा, म्हणजे तिचं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. यामुळं तुमच्याकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला आता काय असणार? आमचं जे आता जागा वाटप गेल्या 4 निवडणुकीमध्ये तेच कायम राहील. ह्या जागा वाटपामधला महायुतीमध्ये जे नवीन आमचे सदस्य आले त्यांच्या संदर्भामध्ये जसं लोकसभेमध्ये
दोघांनी 2-2 जागा सोडल्या होत्या, त्याप्रमाणे जो काय चर्चेमध्ये येईल तेवढ्या जागा त्यांच्याकरता जातील आणि काही जागांच्या संख्येमध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. जागांची अदलाबदल होऊ बदल शकते. मात्र निश्चित काही ठिकाणी असेल तर ती नक्की ही होणार. झाली शिवसेनेची भूमिका. आज दुर्दैवाने आशिष शेलार काही कारणाने आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु भाजपला हे मान्य असेल असं वाटतं आपल्याला. असं नाही, मी काय म्हटलं की त्या संदर्भाची चर्चा होईल, पण तो अदला बदल नक्की होईल असं मला वाटतंय. काही जागा आम्ही सांगू की एकमेव आता मी मागे पक्षाकडे भूमिका मांडलेली आहे, ज्या जागेवर आपण 3-3दा पराभूत झालो ते एकमेकाचे बदलून घेऊ. पण आता आपण सांगितल्याप्रमाणे कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सगळीकडे ज्या पद्धतीने मताधिक्य वाढलेलं आहे, तेव्हा आता तो प्रश्न निर्माण होईल की नाही मला सांगता येत नाही. तरी सुद्धा नवाब मलिक जागांच्या बदलामध्ये जर सहमती झाली तर होईल, अन्यथा नवाब मलिक तीच राहील. त्यांचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. तुमच्याकडे तर काही आता पाठी कोरी आहे, शून्यातनं पुन्हा सुरुवात आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. आमची परिस्थिती चिंताजनक असताना चिंतन करू आणि नवीन रणनीती तयार करून जोरात कामाला लागू आणि परिस्थिती बदलण्यासाठी ताकदीने उतरू. पण भाजप आणि शिवसेनेबाबत मला अधिकार नसताना पण काही उदाहरणं देतो. भाजप असा पक्ष आहे कधी स्वतः चालत नाही, चालणारी माणसं आहे त्यांच्या कांधीवर बसतो आणि इतका खचून टाकतो की तो झोपतो आणि स्वतः चालायला सुरुवात करतो. गुजरातमध्ये जनता दलाच्या कांधीवर बसले, ओडिसामध्ये तसंच करत होते. बरोबर, म्हणजे भाजप हा त्यातला मोठा पक्ष आहे, तो दादागिरी करणार. नाही कांधेवर बसून जोपर्यंत बरोबर आहे, हे तो खचून दादागिरी जातील करणार. आणि खचण्यासाठी त्यांच्या पुढची खेळी सुरू होणार नवाब आहे. मलिक, मी तुमच्या विधानाशी क्षणभर सहमत आहे असं जर मान्य केलं तर त्याची दुसरी थिअरी येते, ती म्हणजे शिवसेना भाजप युतीत भाजप जर दादागिरी करतं, कारण ते त्यांना जागा जास्त, त्यांचा ऑरा मोठा, सगळं मान्य. या लोकसभा निवडणुकांमध्ये तुमचा परफॉर्मन्स हा काँग्रेसच्या चौपट आहे. म्हणजे एक प्रकारे जागांची तुलना जर करायची झाली तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा तिप्पट चौपट जागा तुम्हाला लोकसभेत मिळालेल्या आहेत. मग तुम्ही सुद्धा वाटपाच्या फॉर्म्युलात जागा जास्त मागणार. नाही आमच्या वाद होणार नाही कुठल्याही परिस्थितीत. बोलू त्याला बोलू द्या. आमच्या वाद होणार नाही. हे खरं आहे की काही जागाचा अदलाबदल असेल, काही आमची लोक अपक्ष निवडून आलेली आहेत, त्यांच्याकडे काही आमच्या जागावर अपक्ष निवडून आलेले, ते काय अदलाबदल बाबत चर्चा होऊ शकते, पण आमच्यात वाद राहील. तुमच्यातही वाद होणार नाहीत आणि महायुतीतही वाद होणार नाही. आपण शेवटचं वाक्य ऐकूया रत्नाकर महाजन कडून. रत्नाकर महाजन, मला सांगा, डॉक्टर साहेब इकडे महायुती म्हणतात आमच्यात कोणतेही वाद होणार नाहीत, संख्या तीच राहील, फक्त जागांची अदलाबदल होईल. नाही, प्रत्येक निवडणूक ही एक वेगळी एंटिटी असते, त्यामुळं त्या प्रत्येक निवडणुकीचे पडघम वाजू लागताच अशाबद्दलची चर्चा, अशा सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा सुरू होते. पण शेवटी दोन्ही राजकीय पक्षांनी नेमलेले जे कोणी 5-6 लोक आहेत, हे यांचे 5 आणि त्यांचे 5 असे 10 जणे एकत्र येऊन या सर्वांचा सर्व बाजूनी विचार करून जो निर्णय घेतील तो निर्णय अंमलात येईल. आज तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबद्दलच्या विधानसभेत लढवण्याच्या जागांबद्दल चर्चा अजून सुरू झाली नाही. ती चर्चा सुरू होण्याचं कारण नाही, कारण आत्ताच लोकसभा निवडणूक संपलेली आहे. त्याचं अजून काय जे रंगरूप आहे ते आपल्या समोर येणार आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पक्ष पातळीवर आधी चर्चा होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या संदर्भात कधी आणि कशी चर्चा करायची ते ठरेल. एक छोटासा प्रश्न कार्यक्रम संपवताना, परंतु 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीचं वोटिंग हे 2014च्या विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी वापरणार की नाही, तुमच्यासाठी तोच कळीचा मुद्दा आहे आणि भाजपसाठी तोच कळीचा मुद्दा आहे. कारण तुम्हाला एनसीपी पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. आघाडीतल्या घटक पक्षांचं व्यक्तिगत यशापयश जे असतं ते त्या केवळ एका पक्षाचं यशापयश नसतं, तर आघाडीत सामील असलेल्या सर्वांचं मिळून यशापयश असतं. त्यामुळं कुणाला कुठं किती मतं मिळाली यावरनं विधानसभेची चर्चा होऊ शकत नाही. दोघांचंही एका विषयावर एक मत आहे की आमच्या दोघांच्या महायुतीमध्ये आणि महाआघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव यातनं निर्माण झालेला नाही. म्हणजे खरोखरच महायुतीसाठी अच्छे दिन तो आ गए हैं. महाआघाडीत सुद्धा भांडणं होणार नाहीत, म्हणजे ते सुद्धा गुण्यागोविंदानं अच्छे दिन आएंगे अशा स्वरूपाची घोषणा करतील असं मला वाटतं. परंतु दोघांसाठी मात्र एक गोष्ट नक्की की देशात भूकंप आणि राज्यात धक्का जरी असला तरी जगातलं कुठलंही यश
हे परमनंट नसतं आणि कुठलंही अपयश हे परमनंट नसतं. जे आज वरती आहे ते उद्या खाली जाणार आहे आणि जे आज खाली आहे ते उद्या वरती जाणार आहे. जे आज वरती आहेत त्यांना आपण वरती राहावं याकरता प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत आणि जे आज खाली आहेत त्यांना वरती येण्यासाठी दुप्पट परिश्रम करावे लागणार आहेत. सध्या तरी महाराष्ट्राची अवस्था देशात भूकंप आणि महाराष्ट्रात धक्का अशीच आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.